वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आज आहे निशिकांचा बर्थडे. से हॅपी बर्थडे टू हिम. थँक्यू. आणि आम्ही निघालोय एका स्टेकेशनसाठी, जिथे आम्ही थोडा नवीन एक्सपिरियन्स करणार आहोत, ते म्हणजे ग्लॅम्पिंग. आणि यावेळी सर्व बुकिंग पुन्हा निशसाठी एक छोटंसं सरप्राईज आहे, ते मी प्लॅन केलं आहे. सो लेट्स होप की ते छान असेल. सो स्टे ट्यून, तुम्ही पण बघा हे. बाय. नंतर वाटेतच असलेल्या या सूर्यफुलाच्या शेतामध्ये आम्ही गेलो. रोड साईडला गाडी लावली आणि मग थोडा वेळ इथे आम्ही टाइम स्पेंड केला. आणि ट्रस्ट मी, इतकी सुंदर जागा होती ना आणि इतकं सुंदर व्ह्यू होता की खूप मज्जा आली. आणि मग थोडा वेळ इथे थांबून आम्ही पुढे निघालो. आणि येस, फायनली आम्हाला हे बोट दिसलं. रस्ता थोडा खराब आहे, बट डेस्टिनेशन इतकं छान असल्यावर तेवढं चालतं, हो ना. ये फायनली वी रीच्ड. आणि आता इथे ना एक मोठा स्लोप होता आणि इथे निश थोडा घाबरत होता गाडी काढायला, बट ही डिड इट आणि त्याने छान गाडी काढली. गेल्या गेल्या त्यांनी आम्हाला वेलकम ड्रिंकने वेलकम केलं. आणि मग थोडा वेळ आम्ही इकडे तिकडे फिरून थोडं प्रॉपर्टी व्हिजिट केला. आणि खूप छान वेदर होतं, छान हवा सुटली होती, त्याच्यामुळे गरमी पण फारशी होत नव्हती. आम्हाला तोच जरा डाऊट होता की आपण समरमध्ये जातोय, तेही एप्रिल मंथमध्ये, तर जास्त गरमी नको व्हायला. बट खूप छान थंड हवा सुरू होती, त्यामुळे वी आर हॅपी. छान ते रात्री मूवीज लावतात आणि असा हा व्ह्यू आहे. खूप जास्त छान वातावरण आहे. सो असा हा डॅम आहे इथे. इथे यांनी छान बसायसाठी ही प्लेस दिली आहे. अँड दिस इज आवर टेंट, ज्याचा मी तुम्हाला डिटेल व्ह्यू दाखवते. एंट्रन्स आहे. अँड दिस इज द व्ह्यू. खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे हा. इथे त्यांनी बेड दिला आहे, खाली रग्स टाकलेले आहेत. उन्हाळा असल्यामुळे त्यांनी कूलर पण प्रोव्हाइड केलेत. टेंट्सच्या बाजूलाच यांनी असे वॉशरूम दिलेले आहेत, जे की सेपरेट आहेत. बेसिन आहे, टिश्यूज दिलेत, गीझर पण आहे आणि इंडियन टॉयलेट आहे. सो या. आणि निशला इथे त्याचा फ्रेंड भेटलाय. खूप प्लेझंट वातावरण आहे इथे, खूप छान वेदर आहे, मस्त हवा सुरू आहे. आणि आता इव्हिनिंग स्नॅक्ससाठी आम्ही इथे आलो आहे. स्नॅक्समध्ये त्यांनी हे दिलं आहे. स्नॅक्सची क्वालिटी ॲक्च्युली खूप छान होती. आणि मग छान अशा वेदरमध्ये आम्ही बसून स्नॅक्स एन्जॉय केला, कारण आमचं ते ऑलमोस्ट सकाळपासूनचं फर्स्ट मील होतं. एक्साइटमेंटमध्ये सकाळी आम्ही काहीच खाल्लं नव्हतं, त्याच्यामुळे हे आमचं फर्स्ट मील होतं आणि ते आम्ही छान एन्जॉय केलं. आणि मग गेलो आम्ही रेडी व्हायला. पण त्याआधीच इतका वारा सुटला ना आणि लगेचच पाऊस सुरू झाला, त्याच्यामुळे निशचा बड्डे हा एकदम वर्थ झाला. छान वारा सुटलाय ना.
आता मी इथे रेडी होते आहे बिकॉज मला निशला एक सरप्राईज द्यायचं आहे, त्याची त्याला काहीही आयडिया नाही आणि ते सरप्राईज तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. सो प्लीज स्टे ट्यून आणि तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. सी यू.